गोदावरी नदीच्या संथ प्रवाहाच्या कुशीत जिथे पाणी किनाऱ्याला पुरातन गुपिते सांगत असतं, तिथे शोभन नावाचा एक मुलगा राहायचा. त्याचं संपूर्ण जग नदीच्या लहरींवर आधारलेलं होतं. त्याचे वडील रमेश एक कोळी होते. त्यांच्या हातांना नेहमी माशांचा गंध आणि प्रवाहाची ताकद असायची. त्याची आई अच्युता स्थानिक बाजारात पिवळी धमक हळद आणि कुंकू विकायची. तिचे दिवस परंपरेच्या रंगात रंगलेले असायचे. शोभनचं आयुष्य माशांचे चंदेरी खवले आणि मसाल्यांची सोनेरी उधळण यांच्यात विणलेलं होतं. पण या नदीत फक्त उदरनिर्वाहच नव्हता, तर अनेक रहस्यही दडलेली होती. एका संध्याकाळी किनाऱ्यावर खेळत असताना उथळ पाण्यात शोभनला काहीतरी चमकताना दिसलं. वाळूत अर्धवट गाडलेलं काहीतरी चकचकीत. ते एखादं जुनं काळवंडलेलं नाणं, म्हणजे जणू एक खजिनाच वाटत होतं. त्याचं हृदय आनंदानं थुईथुई नाचू लागलं. तो पाण्यात शिरला आणि त्यानं नाण्याकडे हात सरसावला. पण त्याचे बोटं त्या धातूला स्पर्श करणार इतक्यात त्याच्या समोरच्या पाण्यात हालचाल झाली. पाण्याचे नुसते तरंग उमटले नाहीत, तर पाणी हळूहळू आणि भव्यपणे वर सरकलं. एक अवाढव्य अतिप्राचीन मगर पाण्यावर आली. तिचं तोंड अगदी त्या नाण्यापाशी होतं. शोभन तिथेच थिजून गेला. त्याचा श्वास रोखला गेला. हा तोच प्राणी होता ज्याच्याबद्दल गावात भीतीदायक दंतकथा सांगितल्या जायच्या. पण जेव्हा त्यानं त्या मगरीकडे पाहिलं, तेव्हा तिला पाहून तो घाबरला नाही. उलट तिच्या डोळ्यात क्रूरता नसून एक शांत, निरीक्षण करणारी बुद्धिमत्ता त्याला दिसली. मगरीनं त्याच्यावर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. तिनं फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूच जाणीवपूर्वक आपल्या तोंडाने ते चमकणारं नाणं त्या मुलाच्या हाताच्या दिशेनं सरकवलं. त्यानंतर ती पुन्हा पाण्याच्या तळाशी गेली आणि शोभन थरथर त्या हाताने ते नाणं घट्ट धरून किनाऱ्यावर तसाच उभा राहिला. या एका विचित्र आणि शांत भेटीने शोभनच्या हृदयात एक बीज पेरलं. मनात भीती नाही, तर एक तीव्र कुतूहल निर्माण झालं. गाव ज्याला राक्षस म्हणत होतं, तो हा भव्य प्राणी नेमका होता तरी कोण? काही दिवसांनंतर एका अनाकलनीय करुणेनं प्रेरित होऊन शोभननं त्याच्या वडिलांच्या सकाळच्या शिकारीतल्या माशाचा एक तुकडा घेतला. त्यानं तो कचऱ्यासारखा फेकून दिला नाही, तर नदीच्या काठावर एका मोठ्या पानावर व्यवस्थित ठेवला, जिथून पाण्याचा प्रवाह त्याचा वास मगरीपर्यंत नेऊ शकेल. त्यानंतर तो मागे सरकला आणि वाट पाहू लागला. सुरुवातीला काहीच घडलं नाही, पण एका सोनेरी दुपारी शांत पाण्यावर तरंग उठले. मगर बाहेर आली, एखाद्या शिकारीसारखी झडप न घालता अतिशय डौलदारपणे. तिच्या अंबरसारख्या पिवळसर डोळ्यांनी आधी तो मासा पाहिला आणि मग शोभनकडे पाहिलं. तिनं तो मासा स्वीकारला आणि पुन्हा आपल्या पाण्याच्या जगात निघून गेली. त्यांच्यात एकही शब्द बोलला गेला नाही, पण एका मूक संवादाला सुरुवात झाली होती. शोभननं मनातल्या मनात त्या मगरीला एक नाव दिलं, मगल. आता हा त्यांचा रोजचा परिपाठ झाला. माशाचा एक तुकडा आणि काही क्षण एकमेकांच्या सोबत राहणं. शोभन मगलशी बोलायचा. तो त्याला शाळेतल्या गोष्टी सांगायचा, आईला हळद दळायला मदत केल्याचं सांगायचा आणि समुद्र पाहण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल बोलायचा. तो मगलशी असं बोलायचा जसं तो कोणाशीच बोलत नसे, आणि मगल ऐकायचा. तो त्याचं मोठं डोकं काठावर टेकवायचा, डोळे अर्धवट मिटून जणू त्या मुलाचा आवाज ऐकण्यात दंग व्हायचा. ही मैत्री स्पर्शावर नाही, तर एकमेकांच्या अस्तित्वावर आधारलेली होती. पण मग एक असा दिवस आला ज्यानं त्यांच्या मैत्रीचं रूपांतर एका अटूट निष्ठेत झालं. शोभनच्या लक्षात आलं की मगल खूप सुस्त झालाय. तो त्याचं डोकं नीट वर उचलत नव्हता. शोभननं धाडस करून जवळ जाऊन पाहिलं, तर त्याचं काळीज धपापलं. मगलच्या जबड्याभोवती प्लास्टिकच्या एका जाड तारेचा विळखा घट्ट बसला होता. मानवी जगानं फेकलेला तो क्रूर कचरा मगलच्याच त्वचेत रुतला होता. तो असा सापळा होता ज्यातून कोणताही प्राणी स्वतःहून सुटू शकला नसता. मगलच्या डोळ्यात एक मूक याचना आणि प्रचंड वेदना दिसत होत्या. आपल्या मित्रासाठी वाटणाऱ्या काळजीनं शोभनची सगळी भीती पळून गेली. धडधडत्या छातीनं तो पाण्यात शिरला. शांत रहा मगल, शांत रहा माझ्या मित्रा, तो थरथरत्या आवाजात पुटपुटला. ज्या बोटांनी तो पेन्सिल धरायचा, त्याच छोट्या बोटांनी तो त्या भट्ट आणि टोचणाऱ्या प्लास्टिकच्या तारेला सोडावू लागला. वेळ जणू थांबली होती. मगल, जो एक शक्तिशाली शिकारी होता आणि एका क्षणात कोणाचेही तुकडे करू शकत होता, तो मात्र अगदी शांत राहिला. त्यानं त्या मुलाच्या थरथरत्या हातांवर पूर्ण विश्वास ठेवला होता. काही वेळानंतर ती तार सैल झाली आणि सुटली. शोभननं तिरस्कारानं ती तार लांब फेकून दिली. मगलनं आरामात आपला मोठा जबडा उघडला आणि मग हळूच आपलं तोंड शोभनच्या हाताला लावलं. ते एक आभार होते. मुलानं त्या हिंस्त्र प्राण्याला वेदनेतून मुक्त केलं होतं आणि या कृतीनं त्यांची नशीबं कायमची एकमेकांशी जोडली गेली होती. अर्थातच त्यांच्या या खाजगी जगाबद्दल बाहेरच्या कोणालाच काही समजलं नाही. गावाला फक्त धोका दिसत होता. शोभनच्या घाबरलेल्या पालकांनी त्याला नदीवर जाण्यास सक्त मनाई केली.
लोक जादू आणि वेडेपणाबद्दल बोलू लागले. पण ज्या नात्याची वीण संकटात एकमेकांना वाचवण्यामुळे घट्ट झाली होती ती लोकांच्या बोलण्यानं तुटणारी नव्हती. शोभननं मगलला भेटण्याचे मार्ग शोधलेच आणि मग एके दिवशी निसर्गानंच आपलं रौद्र रूप धारण केलं. मॉन्सूनच्या ढगांनी आपला कहर सुरू केला. गोदावरी नदीचं शांत रूप पालटलं. ती एका गर्जणाऱ्या राक्षसासारखी झाली, जिनं घरं आणि शेतं गिळंकृत करायला सुरुवात केली. गाव रिकामं करताना गोंधळ उडाला आणि शोभन पाण्याच्या प्रवाहामुळे वेगळा झाला. तो एका लाटेसोबत वाहून गेला आणि स्वतःच्याच घराच्या कोसळणाऱ्या छतावर अडकला. खाली पाणी वेगानं गरजत वाहत होतं. मदतीची कोणतीही आशा नव्हती. भीती आणि थंडीनं व्याकुळ झाल्यावर शोभननं काहीतरी नैसर्गिक केलं. त्यानं गावकऱ्यांना हाक मारली नाही, कारण त्याला माहीत होतं की कोणालाही त्याचा आवाज ऐकू जाणार नाही. त्यानं अशा जीवाला हाक मारली ज्याला नदीचं हृदय माहीत होतं. तो रडत ओरडला, मगल वाचव, मगल. काही वेळ फक्त पाण्याचा प्रचंड आवाज येत राहिला आणि मग त्या तपकिरी फेसाळ पाण्यातून एक ओळखीची आकृती बाहेर आली. मगल पाण्याच्या प्रवाहाशी झुंजत देत फक्त शोभनकडे लक्ष ठेवून तिथे पोहोचला. शोभननं एकही मुक्षण विचार न करता त्या छतावरून पाण्यात उडी घेतली आणि मगलच्या खडबडीत पाठीवर स्वार झाला. त्यानं मगलच्या पाठीला असं घट्ट धरलं जसं एखादं मूल आपल्या वडिलांचा हात धरतं आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. तो मुलगा आणि ती मगर. मगल महापुराच्या ताकदीला न जुमानता अतिशय जिद्दीनं पोहत होता. तो एखाद्या जिवंत होडीसारखा शोभनला वाचवत होता. त्यानं स्वतःच्या शरीराचा वापर करून शोभनला वाहून येणाऱ्या कचऱ्यापासून वाचवलं. त्याच्या शेपटीच्या प्रत्येक फटकाऱ्यामागं एक ऋण फेडण्याची भावना होती. ते केवळ एका प्राण्याचं नैसर्गिक धात्त वर्तन नव्हतं, तर एका मित्राची निष्ठा होती. शोभननं मगलला स्वातंत्र्य दिलं होतं आणि आज मगल शोभनला त्याचं जीवन परत देत होता. जेव्हा ते एका सुरक्षित उंचावर पोहोचले तेव्हा शोभन चिखलात कोसळला. त्यानं मागे वळून पाहिलं. मगल अर्ध पाण्यात राहून तिथेच थांबला होता आणि शोभनकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात काळजी आणि समाधान होतं. हे एखादं पाळीव प्राणी मालकाकडे परतणं नव्हतं, तर एका मित्रानं एका मित्राला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्याचा तो भाव होता. शोभननं रांगत जाऊन आपला हात मगलच्या डोक्यावर ठेवला. मगलनं शांतपणे डोळे मिटले. त्यांच्यात शब्दांची गरजच नव्हती. काही क्षणांनंतर मगल पुन्हा पाण्यात अदृश्य झाला. गावकऱ्यांनी नंतर शोभनला शोधलं तेव्हा त्यानं आपली गोष्ट सांगितली. यावेळी मात्र त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं, कारण शोभनचं जिवंत असणं हाच त्या मैत्रीचा सर्वात मोठा पुरावा होता. नदीच्या प्रवाहाप्रमाणे वर्ष सरकली. शोभन मोठा झाला, पण त्याच्यातलं ते लहान मूल नेहमी जिवंत राहिलं. तो नदीचा रक्षक झाला. त्यानं लोकांना शिकवलं की नदीतले प्राणी हे शत्रू नसून आपल्या जगाचे सोबती आहेत. आजही अनेकदा शांत संध्याकाळी तो नदीकाठी जातो आणि आजही लांबवर मावळत्या सूर्याच्या प्रकाशात त्याला एक ओळखीची आकृती दिसते. दोन जुने मित्र एकमेकांकडे पाहत राहतात, एका आशा कथेनं बांधलेले, जे केवळ मैत्रीच्या ताकदीनं शक्य झालं होतं. ही कथा होती एका मुलाची आणि त्याच्या भावासारख्या असलेल्या मगरीची.